नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त असा ढाबा स्टाईल पनीर मटर मसाला बघणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी एकदम भन्नाट आणि टेस्टला तर एक नंबर अशी ही आपली भाजी बनणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. सर्वप्रथम इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. पॅन छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 मीडियम साईजमध्ये कांदे कापून घेतलेले आहेत हे घालणार आहे. एक 3 ते 4 काजू घालणार आहे आणि अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे. आता हे सर्व आपण छान असा सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमी जास्त करत हा कांदा छान असा सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. तर इथे हा कांदा आपला मस्त असा पूर्ण ब्राऊन सोनेरी कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. आता हा मी काढून घेणार आहे. इथे मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे बॉईल होण्यासाठी आणि या पाण्यामध्ये मी हा वाटाणा घालणार आहे. हा वाटाणा मी ज्या बाजारामध्ये वाटाण्याच्या शेंगा यायला लागलेल्या आहेत तो वाटाणा मी इथे सोलून घेतलेला आहे. तुम्ही इथे फक्त फ्रोझन वाटाण्याचा वापर जरी केला तरी चालेल. 2 ते 3 मिनिटं हे आपण बॉईल करून घेणार आहोत. जास्त बॉईल करून घ्यायचं. इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे पनीर फ्राय करण्यासाठी. आता हे पनीर मी अशा मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. हे या तेलामध्ये टाकून आपण फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर पनीर फ्राय केलेलं आवडत नसेल तर तुम्ही तसंही टाकू शकता. गॅसची फ्लेम कमी जास्त करून हे पनीर दोन्ही साईडून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता हे पनीरचे क्यूब एका साईडून छान असे भाजले गेलेले आहेत. आता दुसऱ्या साईडूनही असे छान भाजून घेणार आहे. आता इथे मी हे पनीर दोन्ही साईडून छान असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं दोन्ही साईडून पनीर आपलं हे भाजलं गेलेलं आहे. हे पनीर असंच मी साईडला ठेवून देणार आहे. कढईमध्ये मी भाजीच्या हिशोबाने तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर थोडासा हिंग घालून घेणार आहे. अर्धा चमचा जिरे घालणार आहे. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरे, स्टारफूल, जावेत्री, दगडफूल आणि दालचिनी असे हे खडे मसाले मी या तेलामध्ये घालून देणार आहे. तेलामध्ये हे खडे मसाले घातल्यानंतर 1-2 सेकंद हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये हा जो मी कांदा भाजून घेतलेला होता, कांदा आणि काजू ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे ते घालून घेणार आहे. चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे. तर हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे, 1 छोटा चमचा हळद घालणार आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला घालणार आहे आणि 1 छोटा चमचा इथे मी शाही पनीर मसाला घालणार आहे. हा मसाला असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल. आणखी एक मसाला आहे सिक्रेट, तो आपण लास्टला घालणार आहोत. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता या मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत आपण एक 5 ते 7 मिनिटं हे मसाले भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 7 मिनिटं हे मसाले मी भाजून घेतलेले आहेत. मसाल्यांना छान तेलही सुटू लागलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ही प्युरीही मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि छान अशी मिक्स करून घेणार आहे. आता ही घातलेली टोमॅटोची प्युरी आपण ह्या मसाल्यांबरोबर 1-2 ते 3 मिनिटं छान अशी भाजून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोची प्युरी मी या मसाल्यांबरोबर मस्त अशी परतून घेतलेली आहे. मसाले छान असे आता तेल सोडायला लागलेले आहेत. आता याच्यामध्ये हे जे मी बॉईल करून घेतलेले जे वाटाणे होते ते वाटाणे घालून घेणार आहे. एकदा हे मिक्स करून घेऊया. वाटाणे आपण बॉईल करून घेतले होते त्यामुळे ते शिजवण्याची गरज पडत नाही. आता इथे आपल्याला भाजीची क्वांटिटी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायची गरज पडणार आहे. तर इथे मी ज्या भांड्यामध्ये आपलं जे वाटण वाटून घेत त्याच भांड्याने इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मला भाजीची क्वांटिटी अगदी ठीक वाटत आहे. बाहेर हॉटेल, रेस्टॉरंट, मोठमोठ्या धाब्यांवर ज्या भाज्या भेटतात त्या भाज्यांची क्वांटिटी थिकनेस असाच असतो. जास्त पातळ त्या भाज्या नसतात, थोड्याशा घट्टसरच असतात. आता याच्यामध्ये आपण जे हे पनीर फ्राय करून घेतलेलं होतं हे पनीर घालून घेणार आहोत. आता याच्यामध्ये संपूर्ण भाजीच्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया.
आता इथे आपण जो लास्टला मसाला घालणार होतो तो मसाला म्हणजे हा मसाला आहे. हा मसाला किचन किंग मसाला आहे. बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ज्या भाज्या बनवल्या जातात त्या भाज्यांच्यामध्ये हेच मसाले वापरले जातात आणि त्यामुळे हॉटेलमधल्या भाज्यांना एक वेगळीच टेस्ट येते. त्या भाज्या टेस्टला एक नंबर लागतात. त्यामुळे आपण इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे आणि आपली भाजी टेस्टलाही परफेक्ट तशीच लागणार आहे. आता लास्टला मी याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे. ती हातावर अशी क्रश करून घालणार आहे. या मेथीमुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. छान अशी भाजी आपली मस्त टेस्टी बनते. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे टाकलेलं जे तमालपत्र असतं ते लास्टला काढून घेतलं तरी चालेल. आता झाकण ठेवून 1-2च मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहे. जास्त वेळ भाजी शिजवायची नाही. जास्त वेळ शिजवल्यामुळे पनीर जास्त असं चिवट होतं. त्यामुळे अगदी 1 ते 2 मिनटंच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. 1-2 मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त असं आपल्या या भाजीला टेक्स्चर आलेलं आहे. कलरही किती छान असा आलेला आहे. हॉटेल रेस्टॉरंटमधल्या भाजीलाही मागे टाकेल इतकी ही भाजी आपली मस्त अशी चविष्ट बनलेली आहे. गरम गरम नान किंवा गरम गरम रोटी किंवा गरम गरम चपाती याच्याबरोबर ही भाजी एक नंबर अशी लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त आपल्या भाजीला थिकनेस देखील आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.